वेलकम बॅक टू ओव्हरऑल क्रेज चॅनल. सो आजचं कलेक्शन खूप सुंदर होणार आहे. ओव्हरऑल माझं पर्सनली आवडीचं आणि छान आजच्या ट्रेंडमध्ये चालणारं खूप हेवी ज्वेलरी आताचे जे जनरेशन आहे ते जनरली पसंत करत नाही. सो त्यांच्यासाठी खूप असं मिनिमल ज्वेलरी आणि प्रत्येक आउटफिटवर आपल्याला वेअर करता येईल अशा पद्धतीची ज्वेलरी या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि खाली दिलेल्या इंस्टाग्राम पेजला नक्की व्हिजिट करा. बाकी जे पण काही अपडेट राहील ज्वेलरी रिलेटेड किंवा बाकी कुठलेही प्रॉडक्ट रिलेटेड ते तुम्हाला इंस्टाग्राम पेजवर बघायला मिळेल. सो लेट्स स्टार्ट. खूप छान व्हिडिओ होणार आहे असं आणि एंडिंगपर्यंत व्लॉग बघा जेणेकरून प्रत्येक ज्वेलरीचा तुम्हाला अनुभव घेता येईल. आणि जेन्युइन रिव्ह्यू मी शेअर करत असते यासाठी की एखादं प्रॉडक्ट जेव्हा रिसीव होतो गरजेचं नसते की आम्हाला प्रत्येकच प्रॉडक्ट व्यवस्थित रिसीव होईल. त्यामुळे ज्या पद्धतीचं प्रॉडक्ट मला रिसीव होतं त्या पद्धतीचंच मी रिव्ह्यू माझ्या हॉल थ्रू देत असते जेणेकरून तुम्हाला ते कळायला हवं की एखादा प्रॉडक्ट एक्झॅक्ट कुठल्या सिच्युएशनमध्ये रिसीव होतं. सो लेट्स स्टार्ट. खूप छान आणि अगदी नाजूक असं ज्वेलरी कलेक्शन आहे याचं. सो त्यामधलं पहिलं कलेक्शन या पद्धतीच्या बॉक्समध्ये मला रिसीव झालेलं आहे. सिंपल एखाद्या हेवी साडीवर वगैरे जर वेअर करायचं असेल, एखादा सूटवर जर वेअर करायचं असेल सो त्या पद्धतीचं नेक पीसेस मी काय ऑर्डर केले होते. सो त्यामधलं पहिलं आहे असं स्टोनमध्ये मला हा नेक पीस रिसीव झालेला आहे. एकदम सिंपल आहे. सिंगल लेअरमध्ये त्यांनी बनवलेलं आहे आणि स्टोनमध्ये असल्यामुळे खूप छान व्यवस्थित दिसते. अगदी असं पीस रिसीव झालेलं एवढ्या कमी प्राईजमध्ये. जी क्वालिटी आहे नेक पीसची खूप छान आहे. बॅक साईडनी पण खूप व्यवस्थित फिनिशिंग दिलेली आहे. स्टोनची क्वालिटी एडीचे स्टोन असल्यामुळे शायनिंग भरपूर आहे. नाईटसाठी तर अगदी बेस्ट आहे. त्याचबरोबर इथे चेन प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथे हुक प्रोव्हाइड केलेलं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित टक करता येईल. इवन आपल्याला हे एवढी चेन दिली असल्यामुळे एक्स्ट्रा व्यवस्थित ॲडजस्टसुद्धा करता येईल आपल्या गरजेनुसार. आणि याबरोबर छान राऊंड असे स्टड्स प्रोव्हाइड झाले. खूप छान. म्हणजे इवन आपण जर नेक पीस वेअर करायचं नसेल तर नुसतं आपण हे सुद्धा वेअर करू शकतो. सो खूप छान दिसतात अशा पद्धतीचे. एवढं छान या पद्धतीची इयरिंग्ससुद्धा खूप जास्त आताच्या काळामध्ये ट्रेंडला आहेत. सो अगदी व्यवस्थित छान स्टेप वाईज स्टोन यामध्ये लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता 3 स्टेप्स क्रिएट केलेत आणि त्यावर स्टोन पेस्ट केलेले आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे नेक पीसचं खूप सुंदर आहे. हायली रिकमेंड करेन. एकदा नक्की जाऊन चेकआउट करून बघतो. या पद्धतीचं पूर्ण लोटसचं नेक पीस मला रिसीव झालेलं आहे. या ठिकाणावरून पूर्ण प्लेन चेन दिलेली आहे. बॅक साईडनी अगेन ॲडजस्ट करण्यासाठी चेन दिलेली आहे. सो ओव्हरऑल या पद्धतीचं याचं लुक. त्या खूप जास्त एक डेली सोप्समध्ये ट्रेंडमध्ये असलेला हा नेक पीस आहे. एक सिरियल आहे मराठी, मला आठवत नाही आहे, एक डेली सोप आहे त्यामध्ये हा नेक पीस यूज केलेला आहे. सो भरपूर ट्रेंडमध्ये असल्यामुळे आपण नक्की वेअर करू शकतो. आणि सध्या भरपूर छान फेस्टिवल स्टार्ट झालेले आहे. छान असे सिंगल लोटसचे इयरिंग्स दिलेले आहेत. सो ओव्हरऑल जे लुक आहे खूप छान दिसणार आहे. छान वाटतं एखाद्या पिंक साडीवर किंवा ग्रीन साडीवर सुद्धा आपण वेअर किंवा ब्लॅक साडीवर पण कलर कॉम्बिनेशन केलं तरी पण खूप व्यवस्थित दिसतो. सो अशा पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये मला रिसीव झालेला आहे. नंतर नेक्स्ट जे आहे जी ज्वेलरी आहे या पद्धतीची रिसीव झालेली आहे. गोल्डन स्टोन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे सध्या या पद्धतीचे जे ज्वेलरी आहे खूप ट्रेंड आहे. इवन वेस्टर्नवर सुद्धा आपण वेअर करू शकतो किंवा एखाद्या ड्रेससाठी अगदी बेस्ट आहे. एकदम सिंपल बट सोबर आणि छान हायलाईट होणारी ज्वेलरी रिसीव झालेली आहे. सिंपल फक्त एक सिंगल दोर असं दिलेलं आहे. बॅक साईडला 2
2 ॲडजस्टमेंट दिलेले आहे, दोन्ही साईडला एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट दिलेले आहे आणि सिंगल लेअर चेन प्रोव्हाइड केली, अगदी बारीक चेन आहे. त्यामध्ये छान असे या फ्लॉवर्समध्ये स्टोन लावलेले आहेत आणि रेड कलरचे मोती यामध्ये पुट केलेले. सो ओव्हरऑल या पद्धतीचं लुक येतं. यावर कुठलीही इयरिंग्स मला रिसीव झालेले नाही. सो फक्त नेक पीस यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते थोडंसं या पद्धतीने फक्त डिझाईनमध्ये थोडंसं चेंजेस आहे, थोडंसं छान मोतीमध्ये रिसीव झालेलं आहे. सिंगल स्ट्रिंग आहे, अगेन सेम पॅटर्नचा लॉक पॅटर्न दिलेला आहे बॅक साईडला आणि या पद्धतीचे छान असे लटकन्स दिलेले आहेत. सो ओव्हरऑल जे लुक आहे खूप छान दिसत आहे. साडीसाठी तर अगदी बेस्ट आहे. एखादी सिंपल किंवा हेवी साडी जर आपण वेअर करत असेल, सिंपल साडीसाठी खूप जर आपल्याला हेवीमध्ये जायचं नसेल तर छान कलेक्शन आहे. मोत्यांचं असल्यामुळे अगदी व्यवस्थित दिसत. त्यानंतर नेक्स्ट जे आहे यामध्ये अगदी कमी डिझाईन दिली. आता मग 2 जे होते त्यामध्ये थोडंफार तरी डिझाईन होतं, बट यामध्ये अगदी कमी डिझाईन दिली आहे. सो सिंपल खालच्या साईडला या पद्धतीचं मूर्ती दिलेली आहे, आजूबाजूला मोती विणलेले आहेत. बाकी ओव्हरऑल पूर्ण प्लेन आहे. सो या पद्धतीचं आपण वेअर करू. सो सूटसाठी अशा पद्धतीचे ज्वेलरी खूप छान असतात. जनरली हेवी ज्वेलरी आपण सूटवर वगैरे घालू शकत नाही. सो अशा पद्धतीची ज्वेलरी नक्की मी रिकमेंड करेन. खूप जास्त ट्रेंडमध्ये असलेल्या सध्या ज्वेलरी, या पद्धतीचे अँकलेट सुद्धा आता खूप जास्त ट्रेंडमध्ये सुरू आहेत. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच पद्धतीचे भरपूर कलेक्शन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. या सगळ्यांमधली तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडली, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होईल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका छानशा नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.